नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण स्प्रेडो जे आज तुम्हाला दिसतंय या स्प्रेडोचा आज आपण लाईव्ह एक डेमो पाहणार आहोत। तर या स्प्रेडोचं महत्त्व असं आहे की आपल्या शेतीमध्ये जेव्हा आपण शेती करत होतो त्यावेळेस प्रत्येक पिकाला आपण वेगवेगळे खतं देतो, वेगवेगळे औषधं वापरतो, स्प्रे मधून असं ड्रिप मध्ये असतं। तर त्यावेळेस त्या पाण्याचा पीएच मेंटेन आहे का नाही, जर असेल तर पिकाला खत कसं लागू होईल किंवा आपण फवारलेलं औषध कसे लागू होतं, तर हे महत्त्वाचं होतं। त्यासाठी पीएच का गरजेचा आहे महत्त्वाचा ते आज आपण पाहणार आणि त्याच्यानंतर आपण जे जमिनीमध्ये दिलेले खतं असतात ते कशा पद्धतीनं ऍक्टिव्ह होतात किंवा लागू होतात किंवा लागू का होत नाही हेच आपण जाणून घेऊया। तर स्प्रेडरमुळे काय होतंय की पाण्याचा पीएच मेंटेन होते, स्प्रेडर म्हणून काम करेल म्हणजे पसरटपणाचा आणि जे ऍक्टिव्हेटर आहे म्हणजे जे खतं दिले जातात ते अपटेक कशा पद्धतीने केलं जातं तर ते आज आपण लाईव्ह डेमो दाखवतो। तर वचीर साहेब तुम्ही आम्हाला हे साधं पाणी आहे आणि बिसलरीचं पीएच मेंटेन केलं पाणी बरोबर। तर आता आपण तुम्ही डेमो करून दाखवा आम्हाला साधं पाणी आणि आपण एका म्हणजे ग्लास पाईप मध्ये साधं पाणी घेतलेलं आहे आणि दुसऱ्यामध्ये जे पाणी पीएच मेंटेन केलेलं आहे बिसलरीचं ते पाणी घेतलेलं आहे। तर आता हे आपण कसं बघणार आहे की पीएच इंडिकेटर आहे तो आपला जनरली पाण्याचा पीएच 4 ते 11 पर्यंत असतो आणि बिसलरीचा पीएच मेंटेन केलेला 6 ते 7 पर्यंत आपल्याला जमिनीसाठी आणि आपल्या माणसासाठी म्हणजे पिण्यासाठी योग्य पाणी म्हणजे 6 ते 7 पीएच ला मेंटेन केलेलं असते। मग आता आपण सुरुवातीला आपण जे साधं पाणी आहे त्याचा आपलं स्प्रेडो हे पीएच मेंटेन कसं करतं हे पाहूया। त्याच्यामध्ये आता साधारण याचा पीएच 7.5 दाखवतोय म्हणजे साध्या पाण्याचा पीएच 7.5 दाखवते आणि यानंतर आपण बिसलरीमध्ये जे पाणी पीएच मेंटेन केलंय का नाही हे पाहू शकतो। बरोबर बिसलरीचा पाण्याचा पीएच 6.5 पर्यंत राहतो। तर आता स्प्रेडो पाण्याचा पीएच मेंटेन कशा प्रकारे करते हे पाहूया। पीएच मेंटेन केलेलं आहे म्हणजे पीएच ऍक्युरेट 6.5 पर्यंत पीएच मेंटेन केलेलं आहे। आता त्यानंतर हे आपण स्प्रेडो म्हणतोय आपण ऍक्टिव्हेटर पण आहे। तर ते कशा प्रकारे ऍक्टिव्हेटर आहे हे साधं पाणी 2 ग्लास मध्ये घेतलं जातं। एका पाण्याच्या ह्याच्यामध्ये आपण स्प्रेडो वापरतो। आता गंधक म्हणजे जे आपण एनपीके ग्रेड विद्राव्य खते पिकांना सोडतो ते पूर्णपणे विरघळत नाहीत। मग ते स्प्रेडो वापरल्यानंतर कशा प्रकारे अपटेक होतील किंवा पिकाला मिळेल खत हे पाहणार आहोत। तर ज्या पाण्यामध्ये आपण स्प्रेडो वापरलं नाही त्याच्यामध्ये गंधक टाकून बघूया ते विरघळते का नाही ते पाहू शकतो। हे गंधक पाण्यात विरघळत नाही आणि ज्यामध्ये स्प्रेडो आपण वापरलेला आहे त्यामध्ये गंधक टाकल्यानंतर ते पूर्ण विरघळून तळाशी गेलेलं आहे। आपण पाहू शकता म्हणजे जिथं स्प्रेडो वापरलं तिथं विद्राव्य खतं जे आहेत ते 100% विरघळली जातात आणि अपटेक होतात आणि जिथं वापरलं नव्हतं म्हणजे आपण ज्या पिकामध्ये खतं देतो ते 100% अपटेक होतात का नाही हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। म्हणजे स्प्रेडोचा फायदा अशा प्रकारे स्प्रेडोचा फायदा जमिनीतून म्हणजे लिक्विड खताबरोबर झालं किंवा एनपीके ग्रेड बरोबर 200 लिटरला 100 ते 150 मिली महिन्यातून एक वेळा जर सजेस्ट केलं तर त्याचा शेतकऱ्याला फायदा होईल। म्हणजे एकंदरीत बघा शेतकरी मित्रांनो जे पण आपण मार्केटमधून हजार रुपये औषध आणतो तर ते पीएच मेंटेन असेल तर त्या औषध 100% लागू होतात आपल्या पिकाला। आपण बऱ्याचशा मला काय म्हणतो की मी हे औषध मारलं ते औषध मारलं मला फरकच पडेना काय फरक एवढं मागणं काय करू, पण ऍक्च्युअली त्याच्या पाठीमागचा जो प्रॉब्लेम असतो तो पीएच मेंटेन खूप मोठा असतो। मार्केटमध्ये बरेचसे स्टिकर आहेत मित्रांनो, पण त्या स्टिकरचा खरंच आपण मार्केट वापरताना त्याचा पीएच मेंटेन होतं का, ऍक्टिव्हेटर म्हणून काम करतं का हे सुद्धा बघण्यासाठी गरजेचं आहे। आणि मार्केटमध्ये
सगळ्यात टॉप नंबर 1चं जे प्रोडक्ट आहे ते स्प्रेडो म्हणून मित्रांनो ओळखलं जातं. त्याचा तुम्ही अवश्य आपल्या पिकासाठी वापर करा आणि तुम्ही यूज करा, तुमच्या शेतीला अनुभव घ्या. कारण सध्या शेती ही खूप महागडी होत चालली, पण त्या शेतीला कमी खर्चामध्ये कसं करायचं ह्याच्यासाठी अल्वेरा ऑर्गॅनिक्स या कंपनीचं स्प्रेडो प्लस हे नाव जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही वापरा. धन्यवाद.